नमस्कार. अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण ही सुंदर गुलाबाची फुले कशी बनवायची ते पाहणार आहोत. हे मी असं एक 2 रंगाचं फूल बनवलेलं आहे. हे याच साईजचं हे एक लाल रंगाचं फूल आहे आणि हे गुलाबी फूल थोडं लहान बनवलेलं आहे. चला तर ही फुलं कशी बनवायची ते आपण पाहूयात. आता हे फूल बनवण्यासाठी मी ही पांढरी लोकर घेतलेली आहे आणि असं 2 रंगी फूल दाखवणार आहे मी. त्यासाठी ही एक लाल रंगाची लोकर घेतलेली आहे. त्यानंतर हे 2 mm चे क्रोशिया हुक घेतलेले आहे आणि ही एक सुई घेतलेली आहे. चला तर आपण आता बनवायला घेऊयात. सर्वप्रथम आपण ही स्लिप नॉट घालून घेतलेली आहे. आता आपल्याला घ्यायचे आहेत 50 चेन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 आणि 50 अशा प्रकारे आपण 50 चेन घेतलेले आहेत. ह्या 50 चेनच्या वर एक खांब घ्यायचा आहे. त्या खांबासाठी आपल्याला 3 चेन 1 2 3 ह्या खांबाच्या 3 चेन आणि मध्ये टर्नच्या 2 चेन अशा ह्या आपल्या 5 चेन घेतल्या आपण. म्हणजे एकूण आपल्या 55 चेन झाल्या. ह्या आता ही जी 50वी चेन आहे म्हणजे जिथून पुढे आपण ह्या 5 चेन घातल्यात त्याच ठिकाणी एक खांब घ्यायचा आहे. 50व्या चेनवर एक खांब अशा प्रकारे. त्यानंतर काय करायचं आहे, ह्या बेस चेनचे 1 2 चेन स्किप करायच्या आणि तिसऱ्या चेनवर एक खांब घालायचा. त्यानंतर 2 चेन आणि त्याच ठिकाणी दुसरा खांब अशा प्रकारे. पुन्हा 1 2 चेन स्किप करायच्या, तिसऱ्या चेनवर एक खांब, 2 चेन आणि त्याच ठिकाणी दुसरा खांब. एक 2 चेन स्किप करायच्या, तिसऱ्या चेनवर एक खांब, 2 चेन आणि त्याच ठिकाणी दुसरा खांब. अशा प्रकारे हे पूर्ण चेनवर विणून घ्यायचं आहे. अशी आपली व्ही स्टिच तयार होणार आहे. असे व्हीच्या आकाराचे आपल्याला खांब दिसतील. ही पूर्ण साखळी विणून घ्यायची आहे. अशा प्रकारे ह्या पूर्ण चेनवर आपण विणून घेतलेल्या आहे. ते शेवटी 2 चेन स्किप करून ह्या शेवटच्या चेनवर पुन्हा असेच 2 खांब, एक खांब, 2 चेन आणि एक खांब. आता हे आपण टर्न करून घ्यायचं. त्यानंतर काय करायचं, हा लूप तयार झालेला आहे हा व्ही शेपचा. ह्या लूपच्या मध्ये आपल्याला खांब घालायचे आहेत. 1 2 3 हा आपला पहिला खांब झाला. 2
3 4 5 6 आणि एक 7. ह्या पहिल्या लूपमध्ये आपण 7 खांब घातले. आता काय करायचं आहे, ह्या 2 लूपच्या मध्ये हा जो जोड आहे या ठिकाणी एक सिंगल क्रोशे घालायचा अशा प्रकारे. आता पुढच्या लूपमध्ये पुन्हा 7 खांब घालायचे आपल्याला. 1 2 3 4 5 6 आणि एक 7. हे 7 खांब घातल्यानंतर पुन्हा हा जोड आहे इथे सिंगल क्रोशे क्लोज करून घ्यायचा. पुढच्या लूपमध्ये 7 खांब. 1 2 3 4 5 6 7. 7 खांब झाल्यानंतर पुन्हा इथे गॅपमध्ये सिंगल क्रोशे. अशा प्रकारे आपण ह्या पहिल्या 3 लूपमध्ये 7 खांब घातलेले आहेत. आता पुढचे हे जे लूप आहेत ह्या सगळ्या लूपमध्ये आपल्याला 8 खांब घालायचे आहेत. फक्त पहिले 3 7चे घातलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. अशा प्रकारे 8 खांब ह्यामधल्या ह्या जोडावर एक सिंगल क्रोशे असंच पूर्ण विणून घ्यायचं आहे. आता पुढे सगळ्या लूपमध्ये 8 खांब येणार आहेत आणि मध्ये हा जो जोड आहे इथे एक सिंगल क्रोशे येणार आहे. हे असं पूर्ण विणून घेऊया. आता हे सगळ्या लूपमध्ये आपण ह्या 8 खांब घालून पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत. शेवटच्या लूपमध्ये हे 8 खांब घातल्यानंतर काय करायचं आहे, आपण हा धागा थोडा जास्त खेचून घ्यायचा आहे आणि मग कट करायचा. सो थोडा जास्त धागा घेतलेला आहे. आता जर आपल्याला असं सिंपल एक रंगाचं फूल बनवायचं असेल तर आपण हे असं फोल्ड करून घ्यायचं. असं व्यवस्थित पकडून अशा प्रकारे त्यानंतर सुईने मागे स्टिच करून घ्यायचं आहे. ते स्टिच कसं करायचं ते मी दाखवतेच. हे असं अशा प्रकारे आपण एक रंगाचं हे असं साधं फूल बनवू. त्यानंतर जर असं लहान फूल बनवायचं असेल तर ह्याच्यामध्ये आपण 50 साखळ्या घेतल्या होत्या, त्याऐवजी 40 साखळ्या घेऊन हे फूल बनवलेलं आहे. त्यानुसार साखळ्या कमी जास्त करून आपण लहान मोठं फूल बनवू शकतो. आता ह्या फुलावर हा दुसरा रंग लावलेला आहे, तो कसा लावायचा ते पाहूयात. ही आपली सरळ बाजू आहे, ही उलट बाजू आहे. सरळ बाजूच्या ह्या पहिल्या पाकळीवर आपण इथे
हवा त्या रंगाचा धागा लावून घ्यायचा आहे. आता मी इथे लाल रंगाचा घेतलेला आहे. जशी शेड करायची असेल आपल्याला फुलाला तशी आपण करू शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला 2 चेन, हा झाला आपला पहिला सिंगल क्रोशे. त्यानंतर प्रत्येक खांबावर असं सिंगल क्रोशे घालत जायचं आहे. 3 झाले, 4, 5, 6 आणि एक 7. हे आपले पहिल्या 3 पाकळ्यांमध्ये 7-7 खांब घेतलेले आहेत, त्यामुळे हे 7 खांबावर 7 सिंगल क्रोशे झालेले आहेत आपले. आता काय करायचं आहे, हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये एक हाफ डबल क्रोशे घालायचा आहे. हाफ डबल क्रोशे म्हणजे वेढा घ्यायचा सुईवरून, इथून हा धागा खेचून घ्यायचा आणि खांब न बनवता डायरेक्ट ह्या 3 वेढ्यामधून हे खेचून घ्यायची सुई. इथे खांब बनवायचा नाही आहे, तर हाफ डबल क्रोशे, अर्धा खांब बनवायचा आहे. त्यानंतर पुन्हा ह्या प्रत्येक खांबावर एक एक सिंगल क्रोशे घालत जायचं आहे. झाले. हे 7 खांबावर 7 सिंगल क्रोशे घालून झाल्यानंतर ह्या गॅपमध्ये एक हाफ डबल क्रोशे म्हणजे अर्धा खांब. पुन्हा प्रत्येक खांबावर एक एक सिंगल क्रोशे. इथे एक हाफ डबल क्रोशे. अशा प्रकारे सगळ्या ह्या पाकळ्यांवर अशी बॉर्डर विणून घेऊया. ह्या सगळ्या पाकळ्यांवर ही लाल बॉर्डर आपण विणून घेतलेली आहे. आता ही लाल लोकर इथे कट करायची आहे. आता आधी दाखवल्याप्रमाणे इथून आपण हे फूल बनवायला सुरुवात करायची. अशा प्रकारे त्यानंतर काय करायचं आहे, हे जे आपण गॅप्स लूप बनवलेले होते हे सगळे लूप दिसत आहेत आपल्याला इथे. असे ह्या लूपमध्ये असे टाके घालत जायचा. अगदी ह्या पाकळ्या सुटू नये म्हणून इथे टाके घालायचे आहेत. जास्त सफाईचं काही काम नाही आहे याच्यात. फक्त हे सगळे लूप व्यवस्थित
ह्या टाक्यामध्ये अडकले पाहिजेत, हे लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे हे फूल आपण शिवून घेतलेलं आहे मागच्या बाजूने. आता ही सुई मी एकदा अशी वर काढणार आहे इथे. जर आपल्याला एखादा मोती वगैरे लावायचा असेल तर आपण इथे लावू शकतो. त्यानंतर पुन्हा याच्यातून मागे काढायची. त्यामुळे ही जी मधली पाकळी आहे ती सुद्धा छान घट्ट बसणार आहे. अशा प्रकारे आता राहिलेला धागा आपण ह्याच्यात असं फिरून घेऊ शकतो. हे आपलं सुंदर गुलाबाचं फूल तयार झालेलं आहे. तुम्ही हव्या त्या आकारात, हव्या त्या रंगात ही फुलं बनवून घेऊ शकता. गुलाबाच्या फुलांचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.